वर्ध्यापाठोपाठ कोकणात देखील 2 ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघणार आहेत। सिंधुदुर्ग आणि रायगडमधील माणगाव इथं हे मोर्चे काढले जातील। सिंधुदुर्गमधल्या ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिंधुदुर्गातील मोर्चाची सुरुवात होईल, तर रायगडमध्ये माणगावजवळील निजामपूर रोडवरून मराठा मोर्चाची सुरुवात होईल। खासदार छत्रपती उदयनराजे आणि स्थानिक आमदार देखील या मोर्चाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे। तेव्हा संपूर्ण राज्यभरात 4 ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघतायत। त्यापैकी सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं या मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी झालेल्या युवतींनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आम्ही जाणून घेतली आहे। या मोर्चाच्या महत्त्वाच्या 3 मागण्या आहेत। एक म्हणजे आमच्या कोपर्डीमधील जी आमची बहीण होती तिच्यावर जो अत्याचार झाला आहे, तिचे जे आरोपी आहेत त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा हवी। दुसरा म्हणजे मराठा आरक्षण आणि तिसरं म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा। आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आमच्या 2 मागण्या आहेत। एक म्हणजे वनसंज्ञा रद्द झाली पाहिजे आणि दुसरा आकारी पड। शासनाने सिंधुदुर्ग जमिनीवर वनसंज्ञा ही संकल्पना लागू केली आहे आणि ती जमीन असं जास्तीत जास्त मराठा बांधवांची आहे ती त्यांना परत करावी, कारण ते त्या जमिनीचा उपयोग शेतीसाठी आणि विकासासाठी करतील। म्हणून मराठा बांधवांना हे न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजे। वनसंज्ञेप्रमाणे आकार पड ही एक मागणी महत्वाची आहे। माणगावचं खोरं आहे, माणगावच्या खोऱ्यामध्ये शेकडो एकर जमीन मराठा समाजाची आहे आणि याबाबतची नेमकी मागणी काय आपण समजून घेऊया। वनसंज्ञेप्रमाणेच आमची आकारी पडसाठी हीच मागणी आहे की आकारी पड रद्द झाला पाहिजे। माणगावच्या खोऱ्यात तुम्ही जसं बोलला त्यामुळे माणगावच्या खोऱ्यामध्ये बऱ्याच जमिनी याच्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाची विकास अडकून पडल्यासारखा झालाय। सो आकारी पड रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। 2 महत्वाच्या आणि ॲडिशनल मागण्या सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळतात। आकारपड रद्द करा, वनसंज्ञेवरची जमीन लावलेली आहे ती वनसंज्ञा रद्द करा, जेणेकरून मराठा समाजाच्या विकासाला चालना मिळेल अशी मागणी आजच्या मोर्चाच्या निमित्तानं केली जाते। कॅमेरा पर्सन निलेशसह सचिन देसाई, एबीपी माझा, सिंधुदुर्ग।